नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे बटाट्यामध्ये पोहे घालून अतिशय पौष्टिक अशी झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता 2 बटाटे घेतलेले, ते दाखवते त्याप्रमाणे सोलून घेतले. बटाटे सोलून झाल्यानंतर ते 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. नंतर या बटाट्याचा किसणीच्या सहाय्याने किस करून घेतला. हा किस करताना पाण्यातच किस करावा, नाहीतर काळा पडतो. दोन्ही बटाट्याचा किस करून झाल्यानंतर 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं व बाजूला ठेवले. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले पोहे घेतले, ते बारीक करून घेतले. बारीक करून झाल्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, अर्धा चमचा जिरे व कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली. तयार केलेला किस ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे सर्व त्यातील पाणी काढून घेतले व बाजूला करून ठेवले. बटाट्याच्या किसमधील पाणी काढून झाल्यानंतर सर्व किस एका बाउलमध्ये घेतला व मोकळा करून घेतला. नंतर त्यात बारीक केलेले पोहे घातले, तयार केलेली पेस्ट घातली, थोडेसे पांढरे तीळ घातले, भरपूर सारी कोथिंबीर, हळद, लाल तिखट, काळा मसाला, घरगुती मसाला, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले. सर्व एकजीव करून झाल्यानंतर त्यात लागेल तसे चण्याचे पीठ घालून तेही चांगले मिक्स करून घेतले. हे चण्याचे पीठ घालताना थोडे थोडेच वापरावे, एकदाच वापरू नये व त्यात पाण्याचा सुद्धा वापर करू नये. जेवढे लागेल तेवढेच पीठ घालून चांगले मिश्रण तयार करून घेतले. यात मी एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही. आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता हे बाजूला ठेवूया, पुढील तयारी करूया. एका ताटाला तेल लावून घेतले. तेल लावल्याने तयार केलेली वडी ही आरामात बाहेर निघली जाते. ताटाला तेल लावून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण त्यावर घालून घेतले व दाखवते त्याप्रमाणे पसरून घेतले. हे मिश्रण घालण्याआधी थोडेसे तीळ घालून घेतले, म्हणजे दिसायला सुंदर व अतिशय पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. सर्व मिश्रण त्यावर पसरून घेतल्यानंतर वरून थोडेसे तीळ सोडून घेतले. मिश्रण सर्व थापून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवले. कढईत 2 ग्लास पाणी घालून घेतले व चांगले गरम करून घेतले. नंतर त्यात जाळी घालून वरून चाळणी ठेवली व तयार केलेले ताट त्यावर ठेवून 20 मिनिटं वाफ काढून घेतली. ही अशी जर वडी तुम्ही मुलांना बनवून दिली तर मुलं आवडीने खातील व एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील. अशी चटपटीत वडी तयार होते. 20 मिनिटांनंतर सुरीच्या सहाय्याने चेक केले. वडी आपली शिजलेली आहे. नंतर त्यातील ताट काढून घेतले व पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवले. पूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारात त्याचे कट करून घेऊया. मी चौकोनी आकारात कट केले आहे. दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम व अतिशय पौष्टिक अशी वडी बनते. बघा, आपली वडी एकदम सुटसुटीत अशी झाली आहे. ही वडी तुम्ही जर एकदा बनवली तर फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आरामात टिकते. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर तयार केलेली वडी घालून घेतली व अगदी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतली. ही वडी तुम्ही बिना फ्राय करता सुद्धा खाऊ शकता किंवा जिरी मोहरी घालून फोडणी देऊन अगदी थोड्या तेलामध्ये फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. मध्ये मध्ये अलटीपलटी करून ही वडी अगदी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतली. ही वडी फ्राय करताना गॅस हा मीडियम ठेवावा. जर फास्ट ठेवला तर वडी जळण्याची शक्यता असते. वरतून जळते व आतमध्ये कच्ची राहिली जाते. आपली वडी तयार झाली आहे. अशी कुरकुरीत व क्रिस्पी वडी एकदा नक्की ट्राय करा. चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक अशी तयार होते. बघा, एकदम क्रिस्पी अशी वडी तयार आहे. क्रिस्पी, कुरकुरीत व जाळीदार अशी वडी तयार. दिसायला ज्याप्रमाणे क्रिस्पी दिसते त्याचप्रमाणे चवीलाही अतिशय पौष्टिक अशी वडी. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी चटकदार वडी तयार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.